चला तर आज आपण 20, 21 आणि 22 फेब्रुवारीच्या न्यूज डिस्कस करणार आहोत. चला तर पहिली न्यूज बघूया. 20 तारखेच्या पेपरमध्ये बघा एकच एवढंच आर्टिकल महत्त्वाचं आहे, जे संविधानाविषयी माहिती देत आहे. त्यात उद्देशिकाविषयी माहिती आलेली आहे. त्यातले काही पॉईंट महत्त्वाचे आहेत ते बघूया आपण. संविधान सभेने बघा उद्देशिका संविधानाचा भाग म्हणून स्वीकारली खरी, मात्र कालांतराने उद्देशिका कायदेशीर स्थानाविषयी वाद सुरू झाला आणि उद्देशिका ही संविधानाचा भाग आहे किंवा नाही यावर बराच वादविवाद झाला आणि बेरोजगारी युनियन खटल्याच्या वेळी उद्देशिकेबाबत मुद्दा उपस्थित झालेला आहे. बेरोजगारी हा पश्चिम बंगालमधील जलपायगुडी या जिल्ह्यातील भाग होता आणि हा जो भाग आहे तो नक्की भारतात की पाकिस्तानात याविषयी सुस्पष्टता नव्हती. नंतर भारताचे पंतप्रधान जवाहरलाल नेहरू आणि फिरोजशाह नून यांनी याबाबत करार केला. त्यानुसार अर्धा भाग पाकिस्तानात आणि अर्धा भाग भारतात असेल असे मान्य करण्यात आले. या खटल्याच्या वेळी सर्वोच्च न्यायालयाने म्हणजे कोणत्या बेरोजगारी युनियन खटल्यात तर या खटल्याच्या वेळी सर्वोच्च न्यायालयाने संविधानाची उद्देशिका ही संविधानाचा अधिकृत हिस्सा नाही अशी भूमिका घेतली होती. उद्देशिका हा सर्वसाधारण सिद्धांत आहे, मात्र खटल्यांची सुनावणी करताना उद्देशिकेला कायद्याचा स्रोत मानता येणार नाही असा मुद्दा सर्वोच्च न्यायालयाने उपस्थित केलेला होता. मात्र एखादा भाग दुसऱ्या राष्ट्राला द्यायचा असल्यास घटनादुरुस्ती करणे जरुरीचे असल्याचे नमूद केले होते. त्यामुळे बेरोजगारी युनियनबाबत नेहरू-नून करार करण्याकरता नवी घटनादुरुस्ती करण्यात आली. बेरोजगारी युनियन खटल्यात 1960 सर्वोच्च न्यायालयाने उद्देशिका संविधानाचा भाग नाही असे मानले होते. मात्र केशव नंदी भारती खटल्यात 1973 सर्वोच्च न्यायालयाने उद्देशिका ही संविधानाचा अविभाज्य भाग आहे असे सांगितले आणि 42व्या घटनादुरुस्तीने 1976 त्यावर शिक्कामोर्तब केले आणि संविधानाची उद्देशिका भारताचे ओळखपत्र आहे. संविधान सभेने सदस्य पंडित ठाकूरदास भार्गव असे म्हणाले होते. चला तर मग 21 तारखेच्या न्यूज बघूया. शक्तिपीठ महामार्ग. तर हा शक्तिपीठ महामार्ग कुठून कुठपर्यंत असणार आहे तर नागपूर ते गोवा आणि ह्या महामार्गाचे अंतर किती असणार आहे तर 802 किलोमीटर. हा जो महामार्ग आहे तो समृद्धी महामार्गापेक्षा अधिक लांबीचा असणार आहे. तर अनेक देवस्थानांना जोडत हा मार्ग जाणार आहे. तर यातला 2 पॉईंट लक्षात ठेवायचे आहेत. शक्तिपीठ महामार्ग कुठून कुठपर्यंत आहे तर नागपूर ते गोवा आणि किती किलोमीटर अंतर आहे 802 किलोमीटर आणि देवस्थानांना जोडणार आहे. हे 3 पॉईंट लक्षात होते. मराठा समाजाला बघा 50% वरती वेगळं 10% आरक्षण देण्यात आलेलं आहे. तर आरक्षणाची टक्केवारी आता कशी झालेली आहे बघा. तर टोटल आरक्षण झालेलं आहे राज्याचं मिळून 62% आणि केंद्राचं धरलं तर 72%. तर त्यात अनुसूचित जातीसाठी 13%, अनुसूचित जमातीसाठी 7%, इतर मागासवर्ग 19%, विमुक्त जाती व भटक्या जमातीसाठी 11% आणि विशेष मागासवर्ग 2%. प्रचलित आरक्षण किती झालं 52% आणि मराठा आरक्षण आता दिलेलं 10%. असं टोटल मिळून किती झालेलं आहे राज्य सरकारचं आरक्षण तर 62% आणि केंद्र सरकारचे आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक त्यासाठी 10% आरक्षण आहे आणि केंद्राचे आणि राज्याचे आरक्षण एकत्र केलं तर किती झालं 72% आरक्षण झालेलं आहे. मग आता राज्यघटनेतील अनुच्छेद 15(4) आणि 16(4) मधील तरतुदीनुसार मराठा समाज शिक्षण व नोकऱ्यामधील आरक्षणासाठी पात्र असणार आहे. याच्या अगोदर बघा 9 जुलै 2014ला शैक्षणिक व सामाजिक मागास प्रवर्ग करून ESBC हा प्रवर्ग तयार करून 16% आरक्षण दिलेलं होतं. उच्च न्यायालयात हा कायदा टिकलेला नव्हता. तर 2017ला गायकवाड आयोगाच्या अहवालाच्या आधारावर 30 नोव्हेंबर 2018 रोजी पुन्हा मराठा आरक्षण विधेयक मंजूर आणि 16% आरक्षण दिलं होतं. उच्च न्यायालयाकडून कायद्याचे समर्थन परंतु मराठा आरक्षणाच्या टक्केवारीत कपात करण्यात आली होती. सर्वोच्च न्यायालयाने 5 मे 2021 रोजी मराठा आरक्षण हा कायदा असंवैधानिक ठरवून ते रद्द करण्यात आलं होतं. तर आता 20 फेब्रुवारी 2024ला नव्याने सामाजिक व शैक्षणिक मागास प्रवर्ग तयार करून मराठा समाजाला 10% आरक्षण देण्यात आलेलं आहे. ही पुढची न्यूज बघा. खतांच्या दरवाढीने शेती अर्थकारण कसे बिघडले. तर आता मग यातले महत्त्वाचे पॉईंट बघूया आपण. खरीप आणि रब्बी हंगाम मिळून साधारणपणे 70 ते 75 लाख मेट्रिक टन रासायनिक खतांचा वापर केला जातो.
खरीप हंगामात सुमारे 47 लाख मेट्रिक टन, तर रब्बी हंगामात किती 27 लाख मेट्रिक टन रासायनिक खते वापरली जातात. तर सगळ्यात जास्त नाशिक विभागात, तर सगळ्यात कमी कोकण विभागात खतांचा वापर कमी केला जातो. हा पॉईंट लक्षात असू द्या. नाशिक विभागात सर्वाधिक, तर कोकण विभागात खतांचा वापर सर्वात कमी प्रमाणात केला जातो. तर नत्र, स्फुरद आणि पालाश या रासायनिक खतांची मागणी सातत्याने वाढत आहे. तर महाराष्ट्रात खतांचा वापर किती आहे, तर गेल्या दशकभरात राज्यात खतांच्या वापरात मोठ्या प्रमाणात वाढ झालेली आहे. राज्यात 2013-14मध्ये 59.9 लाख मेट्रिक टन खताचा वापर झाला. म्हणजेच प्रति हेक्टरी किती 119.4 किलो खत शेतीसाठी वापरले गेले. तर 2022-23मध्ये एकूण 74 लाख मेट्रिक टन खतांचा वापर अपेक्षित होता आणि प्रति हेक्टरी 145.5 किलो खत वापरले गेले. त्याच्यावर क्वेश्चन पण येऊ शकतो बघा, प्रति हेक्टरी किती खताचा वापर वाढलेला आहे, अगोदर किती होता, आता किती आहे ते. तर रासायनिक खतांच्या समतोल वापराला प्रोत्साहन देण्यासाठी राज्यांना मदत करण्याच्या दृष्टीने सरकारने पंतप्रधान भूमातेचे पुनर्संचयन, जाणीव जागृती, पोषण आणि सुधारणा कार्यक्रमाची अंमलबजावणी सुरू केली आहे. चला 22 तारखेची न्यूज बघूया. ज्येष्ठ विधिज्ञ फली नरिमन यांचे निधन झालेले आहे. तर त्यांच्याविषयी महत्त्वाचे पॉईंट बघूया. भारतीय लोकशाहीच्या मजबूतीकरणाच्या दृष्टीने महत्त्वाच्या ठरलेल्या अनेक खटल्यांमध्ये योगदान देणारे प्रख्यात कायदेतज्ञ आणि ज्येष्ठ वकील फली सॅम नरिमन यांचे निधन झालेले आहे. तर भारतीय न्यायव्यवस्थेतील पितामह अशी त्यांची ओळख होती. हा पॉईंट लक्षात ठेवा. भारतीय न्यायव्यवस्थेतील पितामह अशी त्यांची ओळख होती. बघा, त्यांच्या कार्यकाळात त्यांनी भोपाळ वायुगळती शोकांतिका आणि शैक्षणिक संस्थांना स्वायत्ता बहाल करणारा TMA पै फाउंडेशन विरुद्ध कर्नाटक सरकार, जयललिता यांचे बेहिशेबी मालमत्ता प्रकरण, केशवनंदी भारती खटला, सर्वोच्च न्यायालयाने रद्द केलेल्या राष्ट्रीय न्यायिक नियुक्ती आयोगासह अनेक ऐतिहासिक खटल्यांमध्ये युक्तिवाद केलेला आहे. त्यांची बघा 1 मे 1971मध्ये अतिरिक्त महान्याय अभिकर्ता या पदावर त्यांची नेमणूक करण्यात आलेली होती. तसेच लेखक म्हणूनही त्यांचा एक लौकिक होता. बिफोर मेमरी फ्रेंड्स हा त्यांनी लिहिलेला ग्रंथ आहे. तसेच बघा द स्टेट ऑफ द नेशन, इंडियाज लीगल सिस्टम, कॅन इट बी सेव्ह आणि गॉग सेव्ह द ऑनरेबल सुप्रीम कोर्ट हे ग्रंथही लिहिलेले आहे. पुढची न्यूज बघा. नागपूर विद्यापीठाचे कुलगुरू डॉक्टर चौधरी निलंबित. तर ह्यातला एक पॉईंट महत्त्वाचा आहे. तर विद्यापीठाचे कुलपती कोण असतात, तर राज्यपाल असतात, लक्षात असू द्या. तर सार्वजनिक विद्यापीठ कायद्यानुसार कुलगुरूवर कारवाईचा अधिकार राज्यपाल आणि विद्यापीठाचे कुलपती यांना आहे, लक्षात असू द्या. संविधानाविषयी जी माहिती येत आहे त्यातल्या उद्देशपत्रिकेविषयी माहिती आलेली आहे. त्यातले काही महत्त्वाचे पॉईंट आहे ते बघूया आपण. तर संविधानाच्या उद्देशिकेत दर्जाची व संधीची समानता असा शब्दप्रयोग केलेला आहे. आणि दर्जाची समानता याचा अर्थ प्रत्येक व्यक्तीचे मोल समान असले पाहिजे आणि व्यक्तीला तिच्या जात, धर्म, लिंग, वंश आदी मुद्द्यावरून कमी लेखता कामा नये. आणि मूलभूत हक्कामध्ये आणि कर्तव्यामध्येही समानतेच्या तत्वांचा समावेश आहे बघा. तर ज्या दिवशी न्यूज पेपरमध्ये कमी असतात ते एकत्र आपण 1-2 दिवसाची घेतोय बघा आणि नंतर व्हिडिओ टाकतोय. काही दिवशी खूपच कमी न्यूज असतात महत्त्वाच्या, त्यामुळे आपण एकत्र करून ते अपलोड करतोय. चला तर मग एवढ्याच न्यूज महत्त्वाच्या. धन्यवाद.